उन्हाळ्याची चाहूल लागली की मस्त असं थंडगार मिल्कशेक, सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा असे थंड थंड पदार्थ खावेसे आणि प्यावेसेही वाटतात. आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं असं हे मिल्कशेक बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपं आहे कारण दूध आटवण्याची अजिबात गरज नाही. अवघ्या 4 साहित्यामध्ये तयार होतं आणि बघाल तर बघता क्षणी प्यावंसं वाटेल असं हे थंडगार मिल्कशेक. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. मिल्कशेक बनवण्यासाठी दूध गरम करायला ठेवूया. दूध तापवण्यासाठी शक्यतो जाड तळाचंच भांडं वापरायचं. मी जे भांडं वापरलं आहे ते द इंदूस व्हॅली यांचं आहे. तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि कुपन कोड शगुन12 हा वापरून तुम्ही 12% डिस्काउंट मिळवू शकता. मिल्कशेक बनवण्यासाठी मी 2 लिटर दूध वापरलं. फुल फॅट दूध आहे. तुम्हाला हवं असेल गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकता. आता या 2 लिटर दुधामधलं 1 कप किंवा 1 वाटी दूध वेगळं काढून ठेवायचं आणि राहिलेलं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि दूध चांगलं तापवून घ्यायचं. दूध सतत हलवत राहायचं यासाठी, कारण त्यावर जराही साय जमा होता कामा नये. दूध गरम होत आहे तोपर्यंत जे 1 कप दूध आपण वेगळं काढून ठेवलं होतं ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ. यामध्ये कस्टर्ड पावडर वापरायची आहे. जर तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरायची नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. इथे मी बटरस्कॉच फ्लेवर कस्टर्ड पावडर वापरली. 1 लिटरसाठी 2 चमचे याप्रमाणे 4 चमचे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये घालून घेतली. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जराही गुठळी राहता कामा नये. जर कस्टर्ड पावडर वापरायची नसेल त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता 4 चमचे आणि व्हॅनिला इसेन्स किंवा थोडीशी वेलची पावडर यामध्ये घालायची. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत दुधाला ही उकळी आली आहे. गॅस कमी आचेवर ठेवून 5 ते 6 मिनिटं दूध चांगलं उकळवून घ्यायचं. त्यावर जी साय येते ती देखील दुधामध्येच मिक्स करायची. मिल्कशेकमध्ये जरासुद्धा साय नसते, त्यामुळे दुधावर जराही साय येता कामा नये. लगेचच ते हलवत राहायचं म्हणजे साय दुधामध्येच मिक्स होते आणि दूध हलकंसं घट्ट देखील होतं. त्यामुळेच ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. फुल फॅट मिल्क वापरलं आहे त्यामुळे दुधावर लगेचच साय जमा होते, म्हणूनच ते सतत हलवत राहायचं. जमा झालेली साय लगेच दुधामध्ये मिक्स करायची. पण जर तुम्ही गाईचं दूध वापरणार असाल तर ते दूध पातळ असतं. 10 मिनिटं तरी ते चांगलं आटवून घ्या. आता दूध गरम झालं आहे. यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून जे मिश्रण तयार करून घेतलं ते घालायचं आहे. पण हे मिश्रण दुधात घालण्यापूर्वी चांगलं मिक्स करून घ्या. कस्टर्ड पावडर वापरा किंवा कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये घालण्यापूर्वी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता कस्टर्ड पावडर घालून जे मिश्रण तयार करून घेतलं ते थोडं थोडं करून दुधामध्ये घालायचं आणि सतत हलवत राहायचं. गॅस मात्र कमी आचेवरच ठेवलेला आहे. सगळं मिश्रण दुधामध्ये घालून घेतलं. त्यानंतर पुन्हा हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं. म्हणजे कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दुधाला हलकासा घट्टसरपणा येतो. गॅस आता मध्यम आचेवर ठेवायचा. 6 ते 7 मिनिटं हे चांगलं आटवून घ्यायचं. दूध चांगलं गरम झालं पाहिजे. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दूध हलकंसं घट्टसर होतं आणि ते देखील सतत हलवत राहायचं. 10 ते 12 मिनिटं हे दूध चांगलं उकळवून घेतलं. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दुधाला घट्टसरपणा येतो. त्यामुळे दूध फार जास्त वेळ आटवण्याची अजिबात गरज नाही. आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. पण लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर मोठ्या भांड्यामध्ये मी 3 ते 4 लिटर पाणी घेतलं. त्यामध्ये दुधाचं हे मिश्रण ठेवून ते सतत हलवत राहून दूध थंड करून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटं मिश्रण हलकंसं कोमट झालं की मग यामध्ये साखर घालायची आहे. साखर सगळ्यात शेवटी घालायची. मिश्रण थोडंसं कोमट असताना. 1.5 कप साखर घातली आहे. वजनी प्रमाणात 300 ग्रॅम साखर आहे. अजून गोड मिल्कशेक हवं असेल तर पूर्ण 2 कप साखर घालू शकता. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे साखरही व्यवस्थित विरघळली जाते आणि त्यानंतर हे मिश्रण फ्रीजमध्ये 3 ते 4 तास थंड होण्यासाठी ठेवायचं. तुम्हाला हवं असेल तर व्हॅनिला इसेन्स किंवा पाव चमचा वेलची पावडर यामध्ये घालू शकता. हे मिश्रण मी 3 तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं होतं. थंड झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला मिल्कशेक सर्व्ह करायचा आहे, तेव्हा यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. इथे मी काजू आणि पिस्ता वापरला. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते यामध्ये घालू शकता. थंड झाल्यावर मिल्कशेक थोडंसं घट्टसर होतं. त्यामुळे कन्सिस्टन्सी इतपतच हवी. खूप पातळही नको किंवा खूप जास्त घट्टही नको. आता लगेचच हे सर्व्ह करायचं आहे. आपण जेवढं मिल्कशेक बनवलं त्यामध्ये 9 ग्लास मिल्कशेक तयार होतं.
तुम्हाला हवं असेल तर फक्त 1 लिटर दूध वापरूनही बनवू शकता आणि बघाल तर अगदी गाड्यावर मिळतं तसंच मिल्कशेक तयार झालेलं आहे. बघता क्षणी प्यावंसं वाटेल, झटपट तयार होणारं मस्त असं हे मिल्कशेक. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि या उन्हाळ्यामध्ये असं थंडगार मिल्कशेक बनवून नक्की प्या. आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.